विनाकारणच्या कॉपीराइट क्लेममुळे हा व्हिडिओ इनकम्प्लीट राहिला होता। हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी पार्ट 1 पाहणे गरजेचं आहे। आय बटनवर क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। आई पापा एक सिंपल लव्ह स्टोरी मूवी आहे ज्यामध्ये आपल्याला इमोशन्स, सस्पेन्स सोबतच एका वडिलाचं त्याच्या मुलीवर असलेलं प्रेम आणि त्या दोघांमध्ये असलेली बॉन्डिंग अगदी योग्य प्रकारे या मूवीमध्ये आपल्यासमोर प्रेझेंट केलेली आहे। जर तुम्हाला दिलकर सलमान आणि मृणाल ठाकूरची सीतारामन मूवी आवडली असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की निश्चितच तुम्हाला ही मूवी सुद्धा नक्कीच आवडेल। ओव्हरऑल ही मूवी एक बेस्ट मूवीजपैकी एक आहे जी की तुम्हाला पाहण्यासाठी नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे। आणि सोबतच नानीच्या इतर मूवी सुद्धा नक्की पहा, कारण असा एक ॲक्टर जो मास मसालावर नाही तर कंटेंटवर फोकस करतो। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा, कारण असा नॅचरल डेडिकेटेड स्टार त्या ऑडियन्सकडे नक्कीच पोहोचला पाहिजे ज्यांना मूवीच्या कंटेंटशी नक्कीच फरक पडतो। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बोलूयात अशा काही मेकर्सबद्दल ज्यांना मूवी फक्त बिझनेस मॉड्यूल म्हणून बनवायची आहे। त्याचं एक मोठं उदाहरण आपण आदिपुरुषच्या रूपात सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की कशा प्रकारे आदिपुरुषच्या मेकर्सने 0% अटेन्शन टू डिटेल देऊन गांजा फुकून स्क्रिप्ट तर लिहिली, पण कॉस्ट्युम डिझाईन, कॅरेक्टर बिल्डअप या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं। रावणाचा भडक लुक, मारुती रायाचा लुक, पुष्पक विमानाच्या जागी डायरेक्ट वटवा गुळ। आदिपुरुषच नाही तर अजून आणखी असे बरेच मेकर्स आहेत की जे फक्त पैसा छापण्यासाठी मूवी बनवतात, आणि एकीकडे असे मेकर्स आहेत की जे खरंच समाजातली एक रियालिटी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतात किंवा आपल्याला एंटरटेन करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत। मित्रांनो, या मूवी मेकर्सची जर तुम्हाला डार्क साइड जाणून घ्यायची असेल तर कमेंट मध्ये बिझनेस मॉड्यूल ऑफ बॉलिवूड नक्कीच टाइप करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।